आज आमचे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे रमेशजी उबाळे यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभाराबद्दल आणि चुकीच्या कामाबद्दल त्यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली. 26 तारखेला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे. कालपासून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. माझं प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की या बाबतीमध्ये त्यांनी लक्ष घालून सरकारच्या पैशाचा अपयोग होतोय त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे. यामध्ये मी विधान परिषदेमध्ये विषय मांडले होते. त्यावेळेला सरकारच्या वतीने जे उत्तर आलं होतं त्या उत्तरामध्ये थातूमात्र उत्तर दिलं गेलं होतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणाचा शेवट करावा अशा प्रकारची भावना या असलेल्या माझ्या सहकार्याने व्यक्त केलेली आहे. कोरेगावच्या विकासाला आम्हाचा कोणाचाही विरोध नाही. सरकारमध्ये असलेल्या किंवा सरकारमध्ये नसलेल्यांनी सुद्धा विकास करावा ही प्रामुख्याने भावना असते आणि विकास करण्याच्या बाबतीमध्ये कोरेगावचा बदल होत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची आमची हरकत नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपण प्रांत कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, वेगवेगळ्या प्रकारची विकासाची फार मोठ्या प्रमाणात कामं केलेली होती. आजही विकासाच्या बाबतीमध्ये कोणी करत असेल तर त्याला नेहमी सहकारची भूमिका गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आम्ही घेतलेली आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने काही अधिकारी काम करत असतील आणि त्याला पाठीशी घालण्याचा कोण प्रयत्न सरकार करत असेल तर त्याचा हा विरोध होणं गरजेचं आहे. शेवटी हा जनतेचा पैसा आहे. या उपोषणामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने इथे असलेल्या मुख्याधिकारी सर्वसामान्य जनतेशी ज्या पद्धतीने वागतात, नगरसेवक प्रतिनिधीशी ज्या पद्धतीने बोलतात, अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची वागणूक कोणताही अधिकारी करत नाही. वस्तुस्थिती त्यांना कोणाचं तरी पाठबळ असेल, आशीर्वाद असेल म्हणून त्या बेतालपणाने वागत आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 नगरसेवक आहेत. त्या 4 नगरसेवकांना एकही रुपया दिला जात नाही. ते दुर्दैव आहे. नगरपंचायतीमध्ये आलेला विकास निधी हा सर्व नगरसेवकांना समानतेने द्यावा हा नियम असताना नगरपंचायतीचा मी म्हणतो आहे, परंतु तिथेही निधी दिला जात नाही आणि कोट्यवधी रुपयाची निधी आणला म्हणून गवगवा केला जातो. प्रामुख्याने यांनी जी मागणी केली त्या मागणीची जर तुम्ही त्याच्यात कुठे नसाल तर चौकशी करण्याच्या बाबतीमधली भूमिका ही दिलदारपणाने स्वीकारली पाहिजे. आज जर बघितलं तर यामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं केलेली दाखवलेली आहेत, पण त्याचा प्रारूप इस्टिमेटच किती आहे. 10 रुपयाचं काम जर इस्टिमेट सकट 20 रुपयावर जर काढला असेल तर तो सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा बेकायदेशीरपणाने वाढीव इस्टिमेटकडून काढला गेला का याचा सुद्धा निश्चितपणाने शोध घेणं गरजेचं अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा आरोप आहे, अनियमितता बरीच आहे, वेगवेगळ्या बांधकामामध्ये असलेलं काम करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका किंवा जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून, अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने तिथे वागणूक मिळाली पाहिजे. आता प्रारूप आराखडा तयार करण्याच्या बाबतीमधला झाला होता. त्या आराखड्याच्या बाबतीमध्ये पण इथल्या स्थानिक लोकांच्या काही हरकती होत्या. त्या हरकती बघितल्यानंतर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने भूमिका होती. त्याप्रमाणे आम्ही पाठिंबासुद्धा जाहीर केला होता. मला कळते, मला माहीत नाही, परंतु की काही लोकांशी तडजोड करताना असं सांगितलं जातं आहे की तुम्ही काही करणार असाल तर करतो अशा प्रकारची भूमिका मांडली जाते का, हा त्यांच्या आरोपामधला एक विषय आहे. माझी विनंती आहे की चांगलं काम करण्याच्या बाबतीमध्ये निश्चित आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. हे करत असताना या सर्व गोष्टीचा विचार करताना या सर्व गोष्टीची चौकशी ही निपक्षपणाने व्हावी. कलेक्टर, जिल्हाधिकारी त्याचबरोबर बाकीच्या सगळ्यांना मी आज विनंती करणार आहे की झाली नाही तर जनहित याचिका दाखल करण्याचा सुद्धा निर्णय हा करण्याचा निश्चितपणाने केला जाईल. अशा प्रकारची भूमिका नाईलाजाने घेतली जाईल.
पण शासनाच्या प्रशासनावर आमचा विश्वास आहे, तर प्रशासनाने तशी भूमिका घेतली नाही. तर शेवटी न्यायालयामध्ये जाऊन ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन त्या असलेल्या अन्यायाच्या विरोधात जे रमेश उबाळे आणि त्यांचे सहकारी आणि इथल्या स्थानिक आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी पाठिंबा दिलेला आहे, नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यावर आवाज उठवून मुख्याधिकारी ज्या पद्धतीने वागत आहेत, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी करत आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी काहीतरी मोठा बंगला बांधला असं काही कळलेलं आहे आम्हाला. तर ते इतक्या अल्पावधीमध्ये कशा काय प्रगतीवर झाल्या याचा पण शोध घेणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची चौकशी करण्याचा निर्णय हा घ्यावा लागेल. नाही घेतला तर जनतेच्या दरबारातून आम्ही तो न्याय मिळवू.